शेतकरी मित्रांनो नमस्कार. साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज मी डाळिंबाविषयी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यामध्ये सध्याचं वातावरण पाहता बऱ्यापैकी उष्णता वाढली, ऊन खूप वाढलंय. 45, 48, 50 काही हवामान तज्ज्ञांच्या मते 50च्या वर टेम्परेचर जाण्याची शक्यता आहे. तर अशा वेळेस डाळिंब बागेमध्ये आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागेल, त्याचबरोबर आपल्या डाळिंब बागेमध्ये ज्याला काय म्हणतो आपण कुठल्या औषधांचा वापर करावा लागेल, पाणी व्यवस्थापन कसं असावं, हा एक 5 मिनिटाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवतोय. पहिली गोष्ट ही आहे की उष्णता वाढली अर्थात तुम्हाला पाणी व्यवस्थापन हे 100% वाढावंच लागणार आहे. जर तुम्ही 2-2.5 तास, 1.5 तास, 2 तास पाणी देत असाल तर तुम्हाला ते 2.5 ते 3 तास दिवसाआड करावं लागेल. कदाचित खूपच उष्णता वाढली तर दररोज 1.5 तासही करावं लागेल, जेणेकरून या ठिकाणी आपल्या झाडावरती कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही. तर पाणी व्यवस्थापन करायचं आहे, पास्टाची वगैरे मल्चिंग असेल तर त्याचा बेनिफिट सुद्धा आपल्याला अतिशय चांगला होईल. आता राहिला विषय फळांची क्रॅकिंग होऊ शकते का? तर हो, जर पाणी जर कमी बसलं तर तुमची बाग ही क्रॅकिंगवरती जाऊ शकते, कारण टेम्परेचर भरपूर आहे. घडीत पाणी कमी म्हणजे एकदा पाणी कमी दुसऱ्यांदा जास्त असं बरेच शेतकरी करतात. जर असं केलं तरीही तुम्हाला क्रॅकिंगची समस्या येऊ शकते. ती क्रॅकिंगची समस्या बोरॉनने वगैरे कशानेही थांबत नाही, कारण कमी जास्त पाण्याचा प्रॉब्लेम असतो. तर म्हणून पाणी एक समान म्हणजे हळूहळू वाढवत चला. 1.5 तास असेल तर 2 तास करा, 2 असेल तर 2.5 करा, 2.5 असेल तर 3 तास करा दिवसाआड. अशा पद्धतीनं पाणी नियोजन या ठिकाणी आपल्याला वाढवायचं आहे. पाणी देत असताना उन्हाचं पाणी न देता शक्यतो 4-5 नंतर किंवा सकाळी 9च्या आतमध्ये जर पाणी दिलं तर आपल्याला झाडाला पाणी शोषून घेता येतं आणि बाष्पीभवनाचा वेग पण कमी होतो जिथं आपलं पाणी पडतं तिथं. त्याच्यामुळं ते एक नियोजन या ठिकाणी तुम्ही करावं असं मला वाटतंय. त्याचबरोबर या ठिकाणी काही फवारण्या आपल्याला करायच्या आहेत. ज्यांनी क्रॉप कव्हर टाकला नाहीये किंवा फळांना पिशव्या टाकल्या त्यांच्यासाठी तर आपल्याला अधूनमधून जर आपण 0-0-50 5 ग्रॅमने जर फवारणी केली, त्याला जोडी जर सील फास्ट हे 3 ग्रॅमने घेतलं तर त्याचे उत्तम रिझल्ट आहे. आता 0-0-50 का घ्यायचं आपल्याला, की पानाचा जो टोमॅटो आहे म्हणजे जो ज्याला पर्णरंध्रे म्हणतात, तर ती ओपन होणे आणि बंद होणे याची जी क्रिया आहे ती थोडीशी स्लो करतं. ही जेवढी क्रिया फास्ट असेल तोपर्यंत तेवढं पाण्याचं बाष्पीभवन जास्त होत असतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला 0-0-50 ची एखादी फवारणी आपल्याला घ्यायची आहे, सिलफास्ट 3 ग्रॅमने घेऊन. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला जेव्हा पुढली 12व्या दिवशी फवारणी आपल्याला जी घ्यायची आहे, सिलिकॉन 3 ग्रॅम म्हणजे सिलफास्ट रहाणे ॲग्रोचं आणि ग्रीन मिराकल किंवा मिराकल 9 हे जे काही मार्केटमध्ये उपलब्ध आहे, हे साधारणपणे 1.5 ते 2 ml प्रति लिटर घेऊन त्याची एक फवारणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. या महिन्यामध्ये 12 दिवसाच्या अंतराने आपली सिलिकॉन आणि ग्रीन मिराकलची फवारणी जायला पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे सनबर्न येणार नाही. जर आपल्याला लिक्विड सिलिकॉन पाहिजे असेल तर रहाण्यागरचं अरेंजर पण आहे, 2 मिली प्रति लिटर घेऊन त्याची तुम्ही फवारणी करू शकता. दोन्हीपैकी कुठला एक ऑप्शन तुम्ही वापरू शकता, जसं की सिलफास्ट आहे किंवा अरेंजर आहे. या दोन्हींचा वापर करा. पाणी व्यवस्थापनावर काळजी घ्या आणि पाणी जर काही झाडांना पाणी बंद पडलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ज्याला काय म्हणतो आपण झाडं ट्रेसवर जातील आणि झाडं ट्रेसवरती गेल्यानंतर त्या झाडावरती विविध बुरशींचा प्रादुर्भाव, त्याचबरोबर ज्याला काय म्हणतो आपण विविध रोगांचा प्रादुर्भाव त्या झाडावरती लवकर होतो, फळांची क्रॅकिंग होते. म्हणून एक समान पाणी या ठिकाणी बसलं पाहिजे, ही काळजी या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे. परत एकदा मी एक 20 सेकंदामध्ये बागेची काय काळजी घ्यायची ती सांगतो शेवट. पाणी टेम्परेचर वाढलंय म्हणून पाणी वाढावं लागणार आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, उन्हात पाणी न देता शक्यतो सकाळी लवकर किंवा 5 नंतर पाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर अचानक पाणी कमी किंवा अचानक जास्त असं शक्यतो करू नका. एखादी कॅल्शियम बोरॉन सारखी फवारणी या ठिकाणी तुम्ही करू शकता. 10 ते 12 दिवसाच्या अंतराने आपल्याला साधारणपणे सिलफास्ट 3 ग्राम म्हणजे सिलिकॉन आणि त्याला जोडी 5 ग्रामने 0-0-50 अशी एक फवारणी घेऊ शकता. नेक्स्ट फवारणी घेत असताना सिलफास्ट हे 3 ग्राम आणि ग्रीन मिराकल किंवा मिराकल 9 1.5 ते 2 ml प्रति लिटर घेऊन ती फवारणी
12 दिवसाच्या अंतरानं हा खडतर महिना आपल्याला 3-4 स्प्रे आपल्याला करायचे आहे. आणि जो काही सर्वात चा महिना आहे, सर्वात जास्त उन्हाचा महिना आहे, त्याच्यापासून आपल्याला वाचायचं आहे. या व्यतिरिक्त तुमची अजून काही समस्या असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. मी साईनाथ रहाणे रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.